डॉक्टर शिरीष वळसनकर यांची संपूर्ण महाराष्ट्रभरात चर्चा व्हायची। त्यांनी सोलापूरमध्ये तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये अनेक पेशंटला उपचार दिले। पॅरालिसचा उपचार घेण्यासाठी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये गेलेला पेशंट हमखास बरा व्हायचा। वळसनकर यांचा आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ते कित्येक रुग्णांवरती कमी दरात किंवा मोफत देखील उपचार करायचे। तसेच पेशंटला जर कधी पैसे कमी पडले तर त्याचं बिल देखील कमी करायचे। शुक्रवारी रात्री 8:30 वाजता त्यांनी आपल्या राहत्या घरामध्येच स्वतःवरती पिस्तूल आणि गोळी झाडून स्वतःचं जीवन संपवलं। वळसनकर यांनी आपलं स्वतःचं जीवन का संपवलं याच्या अनेक चर्चा व्हायला लागल्या। सुरुवातीला कौटुंबिक वादातून त्यांनी आपलं जीवन संपवलं असं बोलण्यात आलं होतं, परंतु त्यांनी जीवन संपवलं त्या पाठीमागं आता एक धक्कादायक कारण समोर आले। डॉक्टर वळसनकर यांच्याकडे जी चिठ्ठी सापडली त्यामध्ये त्या महिलेचा उल्लेख केला गेलाय। नेमकं ती महिला कोण होती? डॉक्टर वळसनकर यांनी एवढं टोकाचं पाऊल का उचललं? चला सविस्तर पाहू। 18 एप्रिलला संध्याकाळी 6:30च्या दरम्यान डॉक्टर वळसनकर हे पेशंटची तपासणी करून आपल्या घरी गेले होते। त्या दिवशी त्यांच्या घरी सासरवरून त्यांची मुलगी आली होती। मुली आणि पत्नीसोबत त्यांनी भरपूर गप्पा मारल्या, पण रात्री 8:30 वाजता त्यांनी बाथरूममध्ये जाऊन स्वतःवरती पिस्तूलने 2 गोळ्या झाडल्या। एक गोळी त्यांच्या डोक्याच्या आरपार गेली, दुसरी गोळी तोल गेल्यामुळे भिंतीवरती लागली। त्यानंतर त्यांना तातडीने त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। त्यांना वाचवण्याचे भरपूर प्रयत्न केले, परंतु जास्त रक्तस्राव झाल्यामुळे ते वाचू शकले नाही। वळसनकर यांनी स्वतःवरती गोळी का झाडली याबाबत अनेक तर्क लावण्यात आले, परंतु त्यांनी स्वतःवरती गोळी झाडण्या अगोदर एक चिठ्ठी लिहिली होती आणि त्या चिठ्ठीमध्ये धक्कादायक माहिती लिहिली होती। पहिलं कारण होतं ते म्हणजे आर्थिक व्यवहारामधून बेदखल केल्यामुळे आणि त्याचं कनेक्शन लागलं त्या महिलेशी। डॉक्टर वळसनकर हे SP इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्स याचे ते सर्वेसर्वा होते। त्या काळामध्ये त्यांनी रुग्णसेवा म्हणून कित्येक बिलं माफ केली होती। समोरच्या पेशंटची जर पैसे भरण्याची ऐपत नसली तर एकदम कमी दरामध्ये त्यांच्यावरती उपचार केला जायचा। हीच गोष्ट ते आपल्या हॉस्पिटलमध्ये चालू व्हावी म्हणून ते नेहमी प्रयत्न करायचे, परंतु मागील काही दिवसा अगोदर त्यांना हॉस्पिटलच्या आर्थिक व्यवहारामधून बेदखल केल्याचं सांगितलं जातंय। ज्या हॉस्पिटल उभं करण्यासाठी वळसनकर यांची मोठी भूमिका होती त्या हॉस्पिटलमध्ये व्यवहार कसे हवेत ज्यांनी ठरवलं त्यांनाच बाजूला करून या हॉस्पिटलमध्ये व्यवहाराची नवी पद्धत अंमलात आणली। डॉक्टर वळसनकर यांना हॉस्पिटलमधील सर्व व्यवहार कागदोपत्री हवे होते, त्यासाठी त्यांचा विशेष आग्रह होता। पण सध्या हॉस्पिटलमध्ये असलेल्या पेशंटकडून जी रक्कम घेतली जायची त्याची कोणत्याही प्रकारची नोंद केली जात नव्हती। हीच गोष्ट डॉक्टर वळसनकर यांना अजिबात पटत नव्हती। त्यांनी या गोष्टीवरती आक्षेप देखील घेतला, पण ना त्यांचं कोणी म्हणणं ऐकलं आणि नाही कोणी त्यांच्या बोलण्याला महत्त्व दिलं। यामधूनच डॉक्टर वळसनकर हॉस्पिटलच्या आर्थिक व्यवहारामधून बेदखल झाल्याचं बोललं गेलं। त्या कारणामुळे ते अधिकात जास्त तणावात गेले होते। सर्व थांबावं, हॉस्पिटलमध्ये सर्व होणारे व्यवहार कागदोपत्री व्हावे अशी त्यांची इच्छा होती। त्यामुळेच तर हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या आणि कागदपत्रावरती नोंद न करता पेशंटची रक्कम स्वीकारणाऱ्या मनीषा मुसळे माने या महिलेला त्यांनी कामावरतून काढून टाकलं होतं। डॉक्टर वळसनकरांना पैशापेक्षा प्रामाणिकपणा सर्वात महत्त्वाचा होता, पण माध्यमांमध्ये दिलेल्या माहितीनुसार या महिलेला कामावरून काढून टाकल्यानंतर मनीषा मुसळे माने या महिलेने स्वतःला संपवण्याची धमकी डॉक्टर वळसनकर यांना दिली। या कारणामुळे वळसनकर डॉक्टर हे तणावाखाली होते। या प्रकरणामध्ये त्या महिलेविरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार दाखल करा असा सल्ला देखील त्यांना देण्यात आला होता, परंतु त्यांना ते मान्य नव्हतं। यामधूनच त्यांचा तणाव आणखीन जास्त वाढत गेला। माध्यमांनी आणि पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर वळसनकर यांनी स्वतःला संपवण्या अगोदर एक चिठ्ठी सुद्धा लिहिली होती। त्यामध्ये उल्लेख केला होता, मनीषा मुसळे माने या महिलेला आपण आयुष्यामध्ये उभा केलं। हॉस्पिटल प्रशासनाची सर्व सूत्र तिच्या हातात दिली। याच महिलेने आपल्यावरती आता घाणेरडे आरोप केलेत, हे आता मला सहन होत नाही। सुरुवातीला डॉक्टर वळसनकर यांनी स्वतःला का संपवलं याच्याबाबत अनेक तर्क लावली जात होती, पण आता त्यांनीच लिहिलेली चिठ्ठी आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेले त्या महिलेचं नाव, त्यामुळं त्यांनीच आपलं जीवन का संपवलं याचं रहस्य उलगडल्याचं सांगितलं जातंय। पोलिसांनी मनीषा मुसळे माने या महिलेविरोधात तक्रार दाखल करून तिला शुक्रवारी रात्री 10 वाजता अटक करण्यात आली। तसेच वळसनकर यांच्या प्रकरणामध्ये आणखीन कोणाचं कनेक्शन होतं का याचा देखील पोलीस तपास करत आहे। त्यासाठी घरातील लोकांचं, हॉस्पिटलमधील लोकांचं जबाब घेणं महत्त्वाचं आहे।
वळसणकर यांनी ज्या पिस्तुलीने स्वतःवरती गोळी झाडली त्या पिस्तुलीचं लायसन त्यांना अगोदरच मिळालं होतं। याशिवाय त्यांना डायरी लिहिण्याची सवय आहे, त्यामुळे त्यांच्या हॉस्पिटलच्या कॅबिनमध्ये आणि घरामध्ये काय डायरी सापडतील त्यामध्ये काय लिहिलंय हे पोलीस तपासामध्ये स्पष्ट होईल। डॉक्टर वळसणकर यांना हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल का करण्यात आलं होतं? खरंच त्या हॉस्पिटलमध्ये कुठलीही नोंद करून पेशंटकडून पैसे घेतले जात होते का? जर डॉक्टर वळसणकर यांचा या सर्व गोष्टीला विरोध होता तर या सर्व गोष्टी कोणाच्या सांगण्यावरून चालू होत्या? डॉक्टर वळसणकर यांनी ज्या महिलेचं नाव चिठ्ठीमध्ये लिहिलंय ती मनीषा मुसळे माने कोणाच्या सांगण्यावरून डॉक्टरांना धमक्या देत होती का? या सर्व गोष्टीचा पोलीस तपास करत आहे।